नमस्कार, मी राजश्री अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला आलू पराठे बनवून दाखवणार आहे। आलू पराठ्याची रेसिपी बनवतोय आपण। तर चला सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारं साहित्य, मी इथे बटाटे बॉईल करून घेतले 5 ते 6, थोडी हिरवी मिरचीचा ठेचा, याच्यामध्ये लसण, जिरे आणि हिरवी मिरची, थोडे हळद, मीठ, जिरे, मोहरी हे लागणार आहे आपल्याला। एक कांदा कापून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर। तर चला सुरुवात करूया। तर चला सगळ्यात आधी आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊ, कारण की ती थंड होण्यासाठी टाईम लागेल 5 ते 10 मिनटं। आधी बटाट्याची भाजी बनवून घेऊ आणि नंतर पीठ मळून घेऊ। तर हे बघा, बटाटे अशी मी छोटी खिसणी आहे माझ्याकडं, तुमच्याकडे मोठी असली तरी मोठी। सगळे असे एकदम हे करून घ्यायचे। हाताने आहे ना थोड्याशा गाठी राहतात, हाताने मॅश केले आपण की हे असे एकदम फाईन मॅश होतात। हे बघा, असे हे करून घ्यायचे। ही आपली अद्रक खिसायची खिसणी। बटाटे आधी हे करून घ्यायचे, म्हणजे मध्ये मध्ये येऊन पराठा आपला फुटत नाही। खूप लवकर होतात, जास्त वेळ नाही लागत त्याला, काही नाही। हे बघा, 2 मिनिटाचं काम आहे आपलं। आता बटाटे आपले हे झाले। आता आपण गॅस चालू करू आणि कढई ठेवू। तर बघा, कढई चालू केली। कढईमध्ये सगळ्यात आधी तेल टाकायचं। तेल थोडं तापलं की याच्यामध्ये मोहरी चांगली तडतडू द्यायची। छान अशी तडतडली की थोडंसं जिरं टाकायचं। जिरं पण छान होऊ द्यायचं। मग थोडासा हिंग टाकायचा। हे बघा, चुटकीभर हिंग टाकायचा, व्यवस्थित होऊ द्यायचं। नंतर कांदा पण छान परतू द्यायचा। कांदा पण छान खरपूस परतू द्यायचा। हां, तर बघा, आपला कांदा व्यवस्थित परताला। सगळा एवढा पण लाल नाही करायचा, थोडासा ब्राऊन कलर आला की याच्यामध्ये ना थोडीशी हळद, हे बघा, थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं। आता इथं तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, पण मला आहे ना थोडी फिक्की भाजी काढायची आहे याच्यातली, त्याच्यामुळे मी नंतर हिरवी मिरची टाकणार आहे। आणि आपलं बटाटा जे आहे ना आपण मॅश करून घेतलं होतं, ते सगळं बटाटा याच्यात घालून घ्यायचं। कोथिंबीर, सगळी कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे व्यवस्थित असं घालून घ्यायचं।
व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. व्यवस्थित सगळीकडे हा मसाला लागला पाहिजे. तुम्ही याच्यात लाल तिखट पण घालू शकता, पण हिरव्या मिरची नाही ना छान लागतात. आणि 2 मिनटं याला. तर आता ही 2 मिनटं भाजी परतली. आता मी थोडीशी आहे ना काढून ठेवते. थोडीशी मी याच्यातली काढून ठेवणार आहे मिठाची भाजी. आणि याच्यामध्ये आता जे आपण हिरवी मिरचीचा ठेचा घेतला होता तो टाकणार आहे. तुम्हाला जसं तिखट हे लागतं ना तसं टाकायचा. जर कमी खात असाल तिखट तर कमी टाका. तर बघा आपली पराठ्यासाठी लागणारी स्टफिंग म्हणजे आपली आलू पराठ्याची भाजी तयार आहे. आता गॅस बंद करायचा आणि याला असंच थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ. तर बघा आता या पिठात आहे ना थोडंसं मीठ टाकायचं. याच्यात तुम्ही ओवा पण टाकू शकता, पण ओवा आहे ना माझ्या घरातल्यांना आवडत नाही. आणि याची मस्त अशी कणिक भिजवून घ्यायची. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ पण नाही, अशी सैलसर अशी कणिक भिजवून घ्यायची हिची. थोडंसं तेल घ्यायचं आणि परत थोडंसं मळून घ्यायचं याला, म्हणजे सॉफ्ट अशी कणिक तयार होती आपली. तर बघा आता एक पराठा लाटून घेतला मी. थोडंसं तूप लावायचं तव्याला, थोडंसं तूप लावायचं खाली. तुम्ही तेल लावलं तरी चालेल. आणि हा पराठा असा टाकून घ्यायचा. परत मी दुसरा पराठा घेते करायला. असे गोल एक हे बनवायचं. आपण पुरणपोळी जशी हे करतो तसं हे अशी वाटी बनवायची याची. याला आधी चांगलं शेकू द्यायचं खालून, नंतर उलटं करायचं. आता हे अशी वाटी झाली तर याच्यात आहे ना ही बटाट्याची भाजी टाकायची आणि हे असं बंद करून घ्यायचं. हे बघा, आणि असं दाबून घ्यायचं. आता हा आहे ना उलटून घेऊ बटाट्याचा पराठा आणि दुसरा लाटून घेऊ. एकदम हलक्या हाताने लाटायचा, सगळीकडून भाजी जाती कडेपर्यंत. जशी आपण पोळी हे करतो तसंच हे करायचं. आता याला आहे ना वरून तूप लावून घ्यायचं.
मस्त. दुसरा पण लाटून घेऊ आपण तोपर्यंत. तर बघा आता सगळे पराठे मी असेच लाटून घेते. तर बघा तयार आहे आपला मस्त लुसलुशीत असा बटाट्याचा पराठा. ही पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.